पालकचे धपाटे खायचेत माझ्या नातीला. त्याच्यासाठी मी हे 2 वाट्या, ह्या वाटीनी 2 वाट्या ज्वारीचं पीठ घेतलं, अर्धी वाटी गव्हाचं पीठ आहे आणि 2 चमचे हरभरा डाळीचं पीठ. याच्यात आता हे सगळं साहित्य टाकूया. काय कांदा, लसूण, हिरवी मिरची, थोडंसं जिरेपूड, थोडीशी हळद आणि चवीपुरतं मीठ, थोडेसे तीळ 1 चमचा छोटा आणि कोथिंबीर. हे सर्व आपण मिक्स करून नंतर हे पालक घेतलेलं आहे. हे पालक उकळून घेतलेलं आहे. त्या पालकमध्येच हे पीठ चुरायचं आणि लागलं तर आपल्याला हे पालक उकळलेलं पाणी घ्यायचं, घट्ट असा मळून घ्यायचा उंडा. आता हे मिक्स करून हे पालक टाकून मळून घेऊया. हे सगळं मिक्स करणं झालं. आता याच्यात ही पालक आहे ना, ही थंड करून घेतलेली आहे. उकळून धुवून उकळून घेतली आणि त्याचं पाणी पण ठेवलं लागलं तर घ्यायला. आणि या पाण्यात याच्यातच चुरायचं आपल्याला हे पीठ घट्ट. हे बघा असा उंडा चुरायचा, घट्ट नाही ना, पातळ नाही, मध्यम उंडा चुरायचा. आणि ही छोटी गोळी करायची आणि याच्यावर हे पालकचंच पाणी आहे हे घेते मी. असे छोटे छोटे मस्त करून घ्यायचे. पाण्याचा हात लावायचा. खाली ओला कपडा घेतलेला आहे मी पांढरा. असं पातळ झालेलं आहे. आता गॅस पेटवला आहे, तवा तापलेला आहे. आता आपण याला हातानेच अशी छिद्र करूया. अशी छान भाजले जातात. असं केलं ना तर कच्चे राहत नाहीत आणि खरपूस छान भाजून घ्यायचं. चला तर मग पालक धपाट तयार आहे गरमागरम. बघा किती छान झाले. असं पातळ छान आवडते मुलांना. भाजी कमी जाती जेवणामध्ये, धपाट्यामध्ये जास्त जाती. नक्की करून बघा पालक धपाट आणि दही. काय